परीक्षा सक्तीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। टीईटी परीक्षा सक्तीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाएल्गार आक्रोश मोर्चा काढला। महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं। 4 हुतात्मा पुतळा येथून हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। 28 शिक्षक संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला। यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन शिक्षकांनी सहभाग घेतला होता। टीईटी सक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अन्यायकारक असून शासनानं तातडीनं पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा शिक्षण क्षेत्रातील असंतोष असल्याचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला। या मोर्चात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसंच शिक्षकेतर कर्मचारी एक दिवस सामूहिक रजा घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते। ते अत्यंत हितावह नाही, चुकीच्या पद्धतीचं धोरण लादलेलं आहे। त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो जाचक असा संच मान्यतेचा निर्णय लागू केलेला आहे, त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या या राज्यभरामध्ये वाढणार आहे आणि गोरगरिबांसाठी तळागाळात असणाऱ्या शाळा ज्या आहेत मराठी शाळा ते रद्द करण्याचं शासनाचं जे धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे। या महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला आणि याच विचाराला कुठेतरी धूळ माती देण्याचा प्रयत्न शासन करत आहे। तर हा आक्रोश शासनानं आमचा ऐकावा आणि सर्वांच्या हितात। आज जर तुम्ही पुन्हा माझ्या नोकर बांधवांना सगळ्यात जागवण्याची वेळ आहे। आज शिक्षकावरती वेळ आली, मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल शिपायावरती आले, संस्था चालकावरती आले। मग उद्या जर सुप्रीम कोर्टाने कायदा काढला, आता 53 वर्षाच्या पोलिसांना पहिल्यासारखीच रनिंग करून दाखवा आणि पोलीस भरती तुम्ही पात्र आहे असं दाखवा। हे शक्य आहे का? कलेक्टरला जर सांगितलं पुन्हा एकदा तुम्ही IPS झालाय, अजून एकदा तुम्ही टीईटी द्या, मग तुम्ही कलेक्टर पात्र आहे चला म्हणला किंवा तुम्ही असणाऱ्या पदाधिकाऱ्याला म्हणला, तर ते शक्य कायदा आहे आणि म्हणून आपला ह्याच्या विरुद्ध एल्गार आहे। आपली मागणी एवढीच आहे, कोर्टाच्या त्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं पुनर्याचिका दाखल करावी आणि आमची ही आक्रोश आमची मागणी आहे की टीईटीची यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने, तानाजी माने, सुरेश पवार, अनिरुद्ध पवार, राम शिंदे, नवनाथ गेंड, बापूसाहेब अडसूळ, सचिन झाडबुके, मच्छिंद्र मोरे, कृष्णा हिरेमठ, गिरीश जाधव, सुरेश राठोड, शामराव जवंजाळ, सुधीर कांबळे, श्रीशैल कोरे, मच्छिंद्र भांडेकर आदी शिक्षक उपस्थित होते।